नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। मी प्रतीक मधुकर बोर्ड रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यातून आलेला एक सामान्य कुटुंबातला मुलगा जो एक छोटंसं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला आहे। मी सध्या BSc MLT हा कोर्स करत आहे आणि सोबतच एक विश्वास घेऊन जीवनाच्या वाटेवर चालत आहे की जीवनात जरी काहीही झाले तरी आपल्याला कधी हार मानायची नाही। आजपासून मी ब्लॉगिंग सुरू करत आहे। तुम्ही माझ्या या YouTube चॅनलवर काही ब्लॉग पाहिले असतील, पण आजपासून मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाषणे, शायरीज व्हिडिओ तसेच मोटिवेशनल व्हिडिओज अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही फक्त एकच काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कंटेंटला एक नवी ऊर्जा द्या। चला तर मग सुरू करूया आपल्या नवीन वाटचालीचे पहिले पाऊल। हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता मी रिपोर्ट देण्यासाठी सरोगी हॉस्पिटल इथे आलो आहे। आता ह्या रिपोर्ट दिल्यानंतर मी सिम्प्लेक्सला जाणार आहे। सरोगी हॉस्पिटल दुसरी ब्रांच इथे जाणार आहे। चला मित्रांनो, आता मी सरोगी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट दिलेले आहेत। आता मी दुसरी ब्रांच आहे सिम्प्लेक्स म्हणून, तिथे जाणार आहे। तिथे 2 रिपोर्ट आहेत, ते देणार आहे। तर चला, तर मित्रांनो, आता मी सरोगीतून रिपोर्ट दिल्याच्यानंतर आता मी सिम्प्लेक्स इथे आलो आहे। आता सिम्प्लेक्स इथे 2 रिपोर्ट्स आहेत, त्या दिल्यानंतर मी डायरेक्ट लॅबमध्ये जाणार आहे। आताच मी लॅबमध्ये 2 कलेक्शन केले आहेत, पण तिथे मला शूट करता आलं नाही, पण नेक्स्ट टाईम मी नक्की शूट करणार। मला मी आता सिम्प्लेक्स इथे 2 रिपोर्ट दिले आहेत। आता मी डायरेक्ट लॅबमध्ये जाणार आहे। तर लॅबमध्ये मला शूट करता आलं तर मला नक्कीच आज मी ब्लड कलेक्शन कसं केलं जातं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला जाऊया डायरेक्ट लॅबमध्ये। तर गाईज, आता मी 2 ठिकाणी रिपोर्ट्स देऊन आलो आहे। आता मी डायरेक्ट लॅबमध्ये जाणार आहे। तर लॅबमध्ये मला काही शूट करता आलं तर नक्कीच मी तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला डायरेक्ट लॅब। तर मित्रांनो, मी पेशंटच्या उजव्या हातावरती जो अँटी क्युबायटल एरिया असतो त्याच्या 3 बोटे वरती टॉर्निकेट बांधला। नंतर मी व्हेन फील करायला लागलो। एकूण 3 व्हेन असतात, मिडियल क्युबायटल, बेसॅलिक आणि सेफॅलिक। मिडियल क्युबायटलमधून मी कलेक्शन सुरू करायला लागलो। मला काही सेकंदातच व्हेन मिळाली, व्हेन फील झाली। नंतर मी कॉटनने वरती क्लीन केलं तो एरिया। त्यानंतर मी सिरिंजमधून थोडा एअर काढला आणि परत एकदा दुसऱ्या हातामध्ये म्हणजे ओलं सुका कॉटन घेतला आणि ब्लड कलेक्शन सुरू केलं। माझ्या एकाच प्रिकमुळे सिरिंजमध्ये प्रॉपरली ब्लड आलं। त्यानंतर मी पेशंटला मुठ्ठी ती ओपन करायला सांगितली, खोलायला सांगितली आणि त्याचबरोबर मी लगेच टॉर्निकेट काढून घेतला। टॉर्निकेट काढल्यानंतर मी निडलवरती जो हातामध्ये कॉटन होता तो ठेवला आणि पेशंटला हात असतो तो बँड करायला सांगितला। नंतर मी सिरिंजला कॅप लावली आणि सिरिंज बायोमेडिकल वेस्ट डब्यामध्ये टाकली आणि प्लेन ट्यूबमध्ये मी प्रथमतः ट्रान्सफर करायला लागलो। त्यानंतर मग मी दुसरी जी EDTA ट्यूब असते, लॅव्हेंडर ट्यूब म्हणतात तिला, लॅव्हेंडर, त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं ब्लड। EDTAला थोडा 7 ते 8 वेळामध्ये मी मिक्स केलं आणि शेवटी मी IV स्पॉट लावला। गाईज, ही सेंट्रीफ्यूज मशीन आहे। याच्यामध्ये जे प्लेन ट्यूब असते त्यातून सिरम सेपरेट केलं जातं। इथे या PC आहे आणि हा रोटेटर आहे, ब्लड मिक्सचर म्हणजे जे EDTA ट्यूब असतात त्या ह्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात व्यवस्थितपणे। ही CBC आहे, CBC मशीन आहे। त्यानंतर इथे अमित आणि अंजली दिदी। त्यानंतर इकडे स्नेहा माझी क्लासमेट आहे, इकडे बघे। सेंट्रीफ्यूज मशीन वापरताना मी 2-3 मिनटं ही मशीन चालू ठेवली। त्यानंतर मग मी मशीन बंद करून घेतली
आणि लगेचच जी मशीन बंद झाल्यावरती मी त्याच्यातून फोर्सेपने प्लेन ट्यूब काढायला सुरुवात केली. याच्यातून आपण जी ग्रे ट्यूब असते जिला सोडियम फ्लोराईड ट्यूब म्हणतात, ती सेंट्रीफ्यूज केली जाते. त्याच्यातून प्लाझ्मा सेपरेट होतो. म्हणजे जी फास्टिंग किंवा PP असेल, डायबिटीजच्या टेस्ट असतात ती त्या ग्रे ट्यूबमधून केल्या जातात. तर गाईज हा एक्सरे रूम आहे. एक्सरे रूममध्ये आज मी टोटल 5 ते 7 एक्सरे केले. ते पाहू शकता, हा पूर्ण एक्सरे रूम आहे. इथे पेशंट लोबी, त्याला पॅनल म्हणतात. इथे पेशंट लोबी की जाते आणि याच्यातून रे निघते. याच्यातून गाईज सकाळपासून आता थोडासा मला वेळ मिळाला आहे, त्यामुळे आता थोडासा म्हणजे थोडा ब्रेक भेटला आहे. सकाळपासून खूप काम होतं, म्हणजे एक्सरे केले, त्यानंतर मग आता युरिन रुटीन केलं, HIV टाकलं, खूप काम होतं. आता थोडासा ब्रेक भेटला आहे. तर गाईज मी या व्लॉगची आता इथे एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया एका नवीन अशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.